नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर मेथीची भाजी, पालकची भाजी सहसा लहान मुलं अजिबात खात नाही. लहान मुलंच काय ते फारसे मोठ्यांना पण ते भाज्या आवडत नाहीत. जर का त्या मेथीच्या भाजीसोबत थोडेसे मटार घातलं आणि एकदम हॉटेल स्टाईल आपण अशा पद्धतीने मेथी मटार मलाई जर केलात, ते सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडेल. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामीप्रसाद किचनला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मेथी मटार मलाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. सध्या बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हे मेथीची भाजी आणि मटार आलेले आहेत. तर आपण त्याच मेथीच्या भाजीपासून आणि मटारपासून आपल्याला मेथी मटार मलाई बनवायचं आहे. तर इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे आणि त्या मेथीची आपल्याला छान पानं-पानं तोडून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला मेथीची पानं तोडून घ्यायची आहेत. तर इथे मी सगळेच एक जोडी मेथीची पानं तोडून घेतलेली आहेत. तर या मेथीला आपण स्वच्छ पाण्याने धुवून अशा पद्धतीने मी हे बारीक चिरून घेतलेली आहे. तर इथे मटार मलाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा, फ्रेश मटार घेतलेले आहेत आणि इथे 8 ते 9 इथे काजू घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आलं, लसणीच्या पाकळ्या, 1-2 तमालपत्र घेतलेले आहे. दालचिनी, हळद, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार लाल तिखट घेतलेलं आहे आणि धना पावडर घेतलेला आहे. तर मेथी मटार मलाई बनवताना फार काही सामान लागत नाही. तर घरातल्या मसाल्यामध्ये, घरातल्याच साहित्यामध्ये मेथी मटार मलाई बनवून तयार होते. तर पहिल्यांदा आपल्याला मेथीची भाजी आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, की आपण जे भाजी चिरून घेतली होती मेथीची, ते या कढईमध्ये घालून आपल्याला एक 2-3 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला ही भाजी छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी परतून घेतल्यानंतर या मेथीचा कच्चेपणा दूर होतो आणि भाजी खायला एकदम छान लागते ही. तर इथे तुम्ही पाहू शकता ही मेथी आकारानं कमी झालेली आहे. तर आपल्याला एवढीच भाजी परतून घ्यायची आहे. तर ही भाजी मेथीची आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही मेथी छान परतल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि 1 ग्लास कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आली, की आपण जे बाजारमध्ये फ्रेश वाटाणे आलेले आहेत, तर ते वाटाण्याच्या शेंगा सोलून फ्रेश 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत. तर या वाटाण्याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर ही वाटाणे शिजेपर्यंत आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेले टोमॅटो घालून घेतलेले आहेत. आलं, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. काजू घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे छान आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर आपले हे वाटाणे पण छान शिजले गेलेले आहेत. तर हे वाटाणे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं, की आपल्याला त्याच्यामध्ये दालचिनी घालून घ्यायचं आहे. 1-2 तमालपत्र घालून घ्यायचं आहे. छान आपल्याला याला परतवून घेऊया. तर हे खडे मसाले परतले गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडली, की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि छान याला परतवून घेऊया. तर हा कांदा आपल्याला गॅस बारीक करून एक 3-4 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे कांदा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला या कांद्याला परतून घ्यायचं आहे. तर बघितलात या कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे. तर इथे आपला हा छान कांदा परतला गेलेला आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला. धना पावडर, चवीनुसार लाल तिखट घालून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर घालून छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. कोथिंबीर अशा पद्धतीने जर तुम्ही तेलात घातलात, त्या मसाल्यामध्ये घातलात, तर त्या कोथिंबीरचा छान फ्लेवर उतरतो या भाजीमध्ये. यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं, आलं, लसूण, टोमॅटो आणि काजू घालून जे वाटण केलं होतं, ते आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान याला आपण एक मंद गॅसवर आपल्याला एक 3-4 मिनिटं असंच मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे.
तर ही ग्रेव्ही छान आपण या तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये परतल्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले फ्रेश वाटाणे होते, ते या ग्रेव्हीमध्ये घालून आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे वाटाणे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. याला पण छान मिक्स करून घेऊया. नंतर आपल्याला जी आपण थोडेसे तेलामध्ये मेथी परतून घेतली होती, ती आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. तर ही मेथी घालून आपल्याला छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली छान मेथी, मटार मस्त या मसाल्यामध्ये छान एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला घालून घ्यायचं आहे फ्रेश क्रीम. तर इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे. तर याला छान फेटून एक 3 ते 4 चमचे या भाजीमध्ये घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल, तर तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता. तर इथे मी घरच्या दुधावरची साय काढून छान फेटून हे फ्रेश क्रीम घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडे साय जरी नसेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी दूध बी घालून घेतलात, तरी पण या भाजीला छान एकदम चव येते. तर याच्यामध्ये साय घातल्यामुळे याचा कलर किती सुंदर आलेला आहे बघा. हॉटेलमध्ये जसं मिळते त्याच पद्धतीची आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. नंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम घालून आपल्याला एक मंद गॅसवर एक 2-3 मिनिटंच आपल्याला या भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तर मस्त असे आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत. तर आपण ही भाजी आपली तयार झाली आहे. तर ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर भाजीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि भाजी पण एकदमच भारी झालेली आहे. तर इथे आपली मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटार मलाई बनून आपली तयार झालेली आहे. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.